राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी 28 जूनला राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प मांडलाय। महायुती सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प होता। आगामी विधानसभा निवडणुका पाहता या अर्थसंकल्पातून मोठमोठ्या घोषणा होतील असा देखील अंदाज होता। त्यानुसार सरकारनं अनेक लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडलाय। महिला आणि शेतकरी वर्गाला सगळ्यात जास्त महत्त्व दिल्याचं अर्थसंकल्पातून दिसून आलंय। मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली आहे। त्यासाठी राज्यातील 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये देण्याचं सरकारनं जाहीर केलंय। याशिवाय राज्यातील मुलींना विविध अभ्यासक्रमांचं शिक्षण मोफत देण्याचा निर्णय देखील सरकारनं घेतलाय। तसंच शेतकऱ्यांसाठी देखील विविध घोषणा करून शेतकरी वर्गाला खुश करण्याचा प्रयत्न केलाय। लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव पाहता सरकारनं विविध घटकांना खुश करण्याचा प्रयत्न या बजेटमधून केल्याचं दिसतंय। पण सरकारनं नक्की कोणकोणत्या लोकप्रिय घोषणा केल्यात ज्या मतदारांवर प्रभाव पाडू शकतात आणि अशा प्रकारे लोकप्रिय घोषणा करून खरंच विधानसभा निवडणूक जिंकता येईल का, पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी निखिल आणि आपण पाहताय बोल भिडू। सर्वात आधी पाहूयात सरकारनं महिलांसाठी अर्थसंकल्पात कोणती तरतूद केली आहे। आधी आबादी असलेल्या महिला मतदारांना केंद्रस्थानी ठेवून सरकारनं अनेक लोकप्रिय घोषणा केल्यात। अर्थमंत्री अजित पवार यांनी मध्य प्रदेशच्या लाडली बहना योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू करणार असल्याची घोषणा केली आहे। महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीनं 21 ते 60 वर्ष वयोगटातील महिलांना दर महिना 1,500 रुपये दिले जाणार आहेत। जुलै महिन्यापासून ही योजना सुरू होणार आहे, म्हणजे ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक होईपर्यंत या योजनेचे किमान 3 हप्ते महिलांना मिळू शकतात। ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे त्याच कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। मध्य प्रदेशात ही योजना अत्यंत लोकप्रिय ठरली होती। याच योजनेच्या जोरावर मध्य प्रदेशात भाजपनं रेकॉर्ड बहुमतानं सरकार स्थापन केल्याचं सांगितलं जातं। या योजनेच्या यशानंतर अनेक राज्यांनी ही योजना अवलंबलेली दिसते। नुकतंच दिल्ली सरकारनं ही योजना लागू केली आहे। आता महाराष्ट्र सरकारनं देखील अशाच योजनेची घोषणा केली आहे। त्यामुळं या योजनेचा कसा आणि किती फायदा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत होतो ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। याशिवाय राज्यात व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचं प्रमाण वाढवण्यासाठी सरकारनं मोठं पाऊल उचललंय। इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, फार्मसी, मेडिसिन, ॲग्रिकल्चर या आणि इतर सर्व व्यावसायिक डिग्री आणि डिप्लोमा अभ्यासक्रम शिकणाऱ्या मुलींसाठी ही योजना राबवली जाणार आहे। या योजनेत ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल परिवारातील मुलींच्या कोर्स फीसमध्ये आणि परीक्षा फीसमध्ये 100% सवलत दिली जाणार आहे। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असणाऱ्या परिवारातील मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे। मुलींचा उच्च शिक्षणातील घसरत चाललेला टक्का वाढवण्यासाठी सरकारनं मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत केल्याचं सांगितलं जात आहे। सरकारच्या या निर्णयाचा लाभ जवळपास 2,05,000 मुलींना होणार असल्याचा सरकारचा दावा आहे। शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून म्हणजे याच वर्षीपासून ही योजना लागू केली जाणार आहे। यासाठी राज्य सरकार दरवर्षी जवळपास 2,000 कोटी रुपये खर्च करणार आहे। ही योजना देखील सरकारसाठी गेम चेंजिंग ठरू शकते। याशिवाय अनेक महिला केंद्रित योजनांची अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली आहे। यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र कुटुंबाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत। योजनेचा 52,16,412 कुटुंबांना लाभ मिळणार आहे। याआधी देखील राज्य सरकारनं महिलांना एसटी प्रवासात 50% सवलत दिली होती। त्यामुळे या महिला केंद्रित योजनांचा सत्ताधारी पक्षांना किती फायदा होतो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आता यानंतर पाहूयात शेतकऱ्यांसाठी कोणत्या मोठ्या योजना जाहीर करण्यात आल्यात। शेतकरी वर्गासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात कोणत्याही नव्या मोठ्या योजनेची घोषणा करण्यात आलेली नाहीये। पण शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी कृषी वाहिन्या इतर वाहिन्यांपासून वेगळ्या करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। यासोबतच शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध व्हावी यासाठी मागेल त्याला सौर ऊर्जा पंप या योजनेअंतर्गत एकूण 8,50,000 शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून देण्याचं सरकारनं जाहीर केलंय। यासाठी अंदाजे 15,000 कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याचं सरकारनं सांगितलंय। सौर ऊर्जा पंपांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे, पण याआधीच नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळालेला नाहीये। या पंपासाठी 6 महिने ते वर्षभरासाठी शेतकऱ्यांना वाट पाहावी लागतेय। त्यामुळे नव्या योजनेअंतर्गत सरकार किती वेगानं याची अंमलबजावणी करणार हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। यानंतर दुसरी महत्त्वाची जलयुक्त शिवार 2 योजना सरकारनं याआधीच जाहीर केली आहे। त्या संदर्भात देखील या अर्थसंकल्पात माहिती देण्यात आली आहे। मार्च 2024 पर्यंत जलयुक्त शिवार अभियान 2 अंतर्गत 49,651 कामं पूर्ण झाली आहेत। त्यामुळे यावर्षी या योजनेअंतर्गत 650 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे। गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत देखील राज्यातील एकूण 338 जलाशयातून गाळ काढण्याचं काम सुरू आहे। यामुळे धरणांची आणि जमिनीची पाणी पातळी वाढवण्यात येते। तसंच धरणातील आणि तलावातील सुपीक गाळ शेतीसाठी वापरला जातोय। त्यामुळे या योजनेचा शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होताना दिसतोय। यानंतर लोकसभा निवडणुकीत शेतकरी वर्गानं मोठ्या प्रमाणात भाजपला विरोध केल्याचं म्हटलं जातं। याचा फटका महाराष्ट्रात महायुतीला देखील बसल्याचं बोललं जात आहे।
यासाठी सर्वात मोठं कारण होतं शेतमालाला नसलेला भाव. यंदा कापूस आणि सोयाबीनचे भाव पडलेले राहिले. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि अन्य कारणांमुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावं लागलंय, असा सरकारचा दावा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप हंगाम 2023-24 मध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरपर्यंत प्रति हेक्टर 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा सरकारनं केली आहे. म्हणजे मागच्या वर्षी उत्पादन घेतलेल्या सोयाबीन आणि कापसासाठी सरकार यंदा मदत करणार आहे. पण याची अंमलबजावणी कशी केली जाणार ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या व्यतिरिक्त अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्पात विविध योजनांचा आढावा घेतलाय. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत आणि हमीभावानं खरेदी, दूध उत्पादकांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान चालू राहणार आहे. सिंचन क्षमता वाढवण्यासाठी मदत करणार आहेत. कृषी पंपाचं वीज बिल माफ करणार, यासारख्या नेहमीच्या योजनांची देखील या अर्थसंकल्पात चर्चा करण्यात आली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात युवकांसाठी देखील काही खास योजना जाहीर करण्यात आल्यात. राज्यातली वाढती बेरोजगारी आणि नोकऱ्यांमध्ये झालेली कपात पाहता युवा वर्गात असुरक्षिततेची भावना आहे. त्यामुळे यंदाच्या बजेटमध्ये युवा वर्गासाठी काहीतरी भरीव असेल असा अंदाज वर्तवला जात होता. त्यानुसार सरकारनं युवा वर्गासाठी अनेक लोकप्रिय घोषणा केल्यात. यातील सगळ्यात महत्त्वाची घोषणा म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी 10 लाख तरुण तरुणींना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना दर महिन्याला 10,000 रुपयांपर्यंत विद्यावेतन दिलं जाणार आहे. यासाठी सरकारनं दरवर्षी 6,000 कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं युवा, महिला, शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी 25 गॅरंट्या दिल्या होत्या. त्यामध्ये काँग्रेसनं पदवीधर आणि डिप्लोमाधारक विद्यार्थ्यांसाठी पहिल्या नोकरीची गॅरंटी दिली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांना स्टायपेंडच्या रूपात वर्षाला 1 लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. त्याच आधारावर युतीच्या सरकारनं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणल्याचं बोललं जात आहे. लोकसभा निवडणुकीत या घोषणेमुळे काँग्रेसला युवा वर्गाची चांगली साथ मिळाल्याचं सांगितलं जातं. पण आता निवडणुकीच्या तोंडावर महायुतीनं या योजनेची घोषणा केल्यानं याचा युवा वर्गावर कितपत इम्पॅक्ट पडणार ते पाहणं देखील महत्त्वाचं असेल. कारण गेल्या काही काळात नीट आणि नेटसह इतर पेपर फुटीच्या अनेक घटना समोर आल्यात. पेपर फुटीचे विविध रॅकेट्स देखील उघडे झालेत. त्यामुळे सरकार बॅकफूटवर गेलंय. त्यामुळे या योजनांचा विधानसभेला फायदा होईल का ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे. याशिवाय सरकारनं युवा वर्गाला केंद्रस्थानी ठेवून इतरही काही योजनांची घोषणा केली आहे. यामध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आणि नमो महारोजगार मेळाव्यातून रोजगार निर्मितीचं आश्वासन देण्यात आलंय. या योजनेमधून गेल्या वर्षात 95,478 विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिल्याचा दावाही सरकारनं केलाय. तसंच राज्यात विविध ठिकाणी शासकीय महाविद्यालय उभारण्याची घोषणा देखील सरकारनं केली आहे. यामध्ये जालना, हिंगोली, धाराशिव, बुलढाणा, वर्धा, भंडारा यासह 18 ठिकाणांचा समावेश आहे. सध्या देशात 1 लाख लोकसंख्येमागे फक्त 84 डॉक्टर्स आहेत. 2035 पर्यंत हा आकडा 100 इतका करण्याचं ध्येय समोर ठेवून शासकीय महाविद्यालयांची उभारणी करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे डॉक्टरांच्या संख्येत देखील मोठी वाढ होणार आहे. तसंच सामान्य नागरिकांना देखील आरोग्य सुविधा सहजपणे उपलब्ध होऊ शकतात. यानंतर समाजातील दुर्बल घटकांसाठी अर्थसंकल्पात काय तरतूद करण्यात आली आहे तेही पाहूयात. लोकसभा निवडणुकीत संविधान बदलाची चर्चा आणि मुस्लिम आरक्षणावरून दुर्बल घटक आणि अल्पसंख्याक वर्ग सरकारच्या विरोधात गेला होता. या वर्गाची एक गठा मतं महाविकास आघाडीला पडली होती. त्यामुळे या वर्गाचा रोष कमी करण्याचा प्रयत्न सरकारनं अर्थसंकल्पातून केल्याचं दिसून येत आहे. यासाठी सरकारनं मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या कर्जावरील शासन हमीची मर्यादा वाढवली आहे. या महामंडळाकडून ज्या काही योजना राबवल्या जात होत्या त्यासाठी लागणाऱ्या निधीच्या 30 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जाची हमी सरकार घेत होतं. पण आता हा आकडा वाढवून 500 कोटी रुपये करण्यात आलाय. त्यामुळे ही मर्यादा वाढवून विरोधात गेलेला अल्पसंख्याक समुदाय पुन्हा एकदा आपल्याकडे वळवण्याचा सरकारचा प्रयत्न दिसतोय. याशिवाय राज्यात मराठा ओबीसी आरक्षणाचा वाद सुरू असताना धनगर आरक्षणाच्या प्रश्नानं देखील उचल खाल्ली होती. त्यामुळे धनगर समाजाच्या शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांसाठी सरकारनं नवी मुंबईतल्या खारघर परिसरात 4,000 चौरस मीटरचा भूखंड उपलब्ध करून दिलाय. याशिवाय महात्मा फुले जन आरोग्य योजनेची व्याप्ती देखील वाढवण्यात आली आहे. ही योजना राज्यातल्या सगळ्या कुटुंबांना लागू करण्यात आली आहे. याशिवाय या योजनेद्वारे आरोग्य विम्याची रक्कम देखील 1.5 लाख होती. आता ती वाढवून 5 लाख इतकी करण्यात आली आहे. या योजनेतून उपचार घेण्याची सुविधा 1,000 रुग्णालयात होती. आता यामध्ये आणखी 900 रुग्णालयांची भर पडणार आहे. त्यामुळे गोरगरीब आणि दुर्बल घटकांना याचा फायदा होऊ शकतो. पण अशा योजनांमुळे लाभार्थ्यांची ही मतं युतीकडे किती वळतील हे देखील पाहावं लागणार आहे. आता सरकारनं कितीही प्रभावी कल्याणकारी योजना राबवल्या तरी देखील लोक सरकारच्या बाजूने मतदान करतील असं नाहीये. उदाहरण म्हणून 2023 मध्ये पार पडलेल्या तेलंगणा आणि राजस्थानचं घेता येईल. दोन्ही राज्यात तत्कालीन सरकारनं खूप मोठ्या प्रमाणात कल्याणकारी योजना राबवून निवडणुकीला सामोरं जाण्याचा प्रयत्न केला. पण तरी देखील दोन्ही राज्यात सत्ताधारी पक्षाला पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे नुसत्या कल्याणकारी योजना जाहीर करून मतं मिळवता येत नसल्याचं दिसून येत आहे. यासोबतच त्याची किती प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाते
त्याचा लाभ सर्वांना मिळतो का आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो लाभ कोणत्याही भेदभावाशिवाय मिळतो का, हेही तितकंच महत्त्वाचं असणार आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून यंदाच्या अर्थसंकल्पात मांडलेल्या कल्याणकारी योजनांचा विचार करावा लागणार आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं? कल्याणकारी योजना राबवून निवडणूक जिंकण्याचा सरकारचा डाव यशस्वी ठरणार का? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा.